बघा काय त्याच्यामध्ये कठीण नमस्कार मंडळी, मी शयू मयेकर स्वागत करतो तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता मी आलो आहे चिंतामणी हॅबिटेट फॅमिली रिसॉर्टला। इथे मी माझ्या सर्व भावंडांसोबत आलो आहे। इथे मी रिक्षाने आलो तर अंबरनाथ स्टेशनपासून चिंतामणी हॅबिटेट हे 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर रिक्षावाल्याने आमचे सर्व तिघांचे 110 रुपये घेतले। हा आहे पार्किंग एरिया आणि इथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता। तर इथे चेक इन टाईम असतो सकाळी 12ला। तर इथे चेक इन टाईम असतो दुपारी 12 वाजता आणि चेकआउट असतं दुसऱ्या दिवशी 10 वाजता। तर आम्ही घेतली आहे डॉर्मेटरी रूम। तर आता एंट्री करून बघूया कशी असते। तर ही आहे आमची रूम। तर इथे खूप मोठी जागा आहे आणि इथे 6 जण झोपू शकतात या बेडवर आणि या साईडला AC पण आहे। इथे आहे मिरर आणि मिरर दरवाजालाच आहे आणि इथे वॉशरूम आहे दिलेलं। तर इथे पण आहे वॉशरूम। तर इथे 2 वॉशरूम दिलेले आहेत। तर इथे अजून पण वेगळ्या रूम दिलेल्या आहेत पण त्यात पण सेम फॅसिलिटी आहे जसं की AC, TV। म्हणून मी सगळ्या रूम नाही दाखवत आहे कारण सेम गोष्ट दाखवली तर व्हिडिओ बोरिंग होतो। पण त्याचा रेंज मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला नक्की सांगणार आहे। तर आता दुपार झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत दुपारचं जेवण करायला। तर हे आहे रेस्टॉरंट। आता आपण आतमध्ये जाऊया। आता आमचं जेवण झालेलं आहे। तर आता आम्ही आता थोडा टाइमपास करायला चाललो आहोत। आता आम्ही आलो आहोत ॲक्टिव्हिटी करायला। तर ॲक्टिव्हिटीचा टाईम आहे 3:30 ते 5:30 आणि ॲक्टिव्हिटीसाठी स्पोर्ट्स शूज कंपल्सरी आहे। स्पोर्ट्स शूज नसतील तर ते ॲक्टिव्हिटी करायला देत नाही। शेव रिटर्न यायचा फटकन। चल थांब मी मला जीव जाऊन येतो। हा सगळं करायला लागलं। इथेच वर चालत तू इथेच येणार परत इथे येणार इथे उतरायचं येऊन तेव्हा ते सेटअप पूर्ण झालेलं काय हे मी नाही कळली आहे। चालत येतात मॅडम बघा जरा 2 मिनिटं अरे हा इथून वरतून चालत शेवटी तुम्ही ना करणार। मी नाही कंटिन्यू येते। नाही नाही मी नाही पडायला दे काय नाही मॅडम। हे बघा तुम्हाला जर मी 500% गॅरंटी देतोय तर माझा काही जीववरती आलाय का मला? मॅडम ब्रेक सोडा फक्त। आणि लक्षात काय ठेवायचं दोन्ही पाय ठेवले पॅडलवर दोन्ही पाय
आणि समोर लक्ष ठेवायचं आणि पॅडल कंटिन्यू मारायचं, बाकी काय करायचं नाहीये. तिकडे बघा, आता तुम्ही माझ्याकडे नका बघू, ती ऍक्टिव्हिटी बघा. हा बघा काय त्याच्यामध्ये कठीण. वाव. अजून एक चान्स. तुमसे ना हो पाएगा. पाणी दे दो. हात थोडासा पुढे घ्या. ओके, तुम्ही थोडं जवळ करा दोन्ही हात. हात दोन्ही सरळ उभे राहा, सरळ उभे. असं काय एकदम पार वाकडे पोहोचली. ऐका, पुढचा पाय लांब सरकवा आता पहिले. अरे नाही, आता बरोबर आहे. ओके, अजून पाय लांब घ्या. अरे एक पाय लांब घ्या अजून. अहो पुढचा पाय लांब घ्या. ओके, त्याच्यावर वजन ठेवा. मागचा पाय घासा. हा असं का वा. स्ट्रेट राहा ना, उभी बघा आता परत बघा, ते आहेत का सरळ, सांगा मला. त्यामध्ये मी सरळच आहे. तुम्ही रोपवर वजन टाका, हातांवर नाही. मागे जा, रोपच्या मागे जा. हा हा असं सरळ राहायचं, बॉडीचं वजन पायांवरच ठेवायचं आणि तसं सरळ चालत राहायचं. इकडे बघा माझ्याकडे, हे असं चालत राहायचं. येस, पुष्पावन. वजन का टाकलंय पुढे असं वाकडं? अगं तू स्ट्रेट रोपच्या पाठी जा. रोपच्या मागे जा ना. जा पाठी रोपच्या. परत ती पुढे चाल, पाठीचा रोपच्या. मुझे घर जाना है, मुझे अपने घर जाना है. आता हे शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं, पुढे यायचं नाही. चला, हा जा रोपच्या पाठी. हा हा बरोबर. अजून अंतर वाढव. तुमचं जेव्हा तुम्ही बॅलन्स करता ना, पायांवर वजन असतं आणि हात फक्त नावाला सरकवायचे असतात. बॉडीवरच वेट ठेवायचा आणि त्याच्यावर चालत राहायचे. हात फक्त सरकत राहायचे. का तर आपल्याला पुढे जायचंय म्हणून हात सरकवणं गरजेचं. या या आता. एक सेकंदात फक्त एक हे देतो डेमो तुम्हाला. काय त्याच्यामध्ये कठीण आहे. 60 years. अजिबात कुठल्याही कंडिशनला तुम्हाला बॉडीचं वेट मागे टाकायचं नाहीये. मागे टाकले की बॉडी वेट हातावर पडतोय, पुढे टाकलं तरी हातावर पडतोय. म्हणून तुम्ही सरळ चालायचं.
How about this? Even इथे दर विकेंडला म्हणजेच शनिवारी लाईव्ह कॉन्सर्ट आणि DJ नाईट असतो. तर आता आम्ही इथेच चाललो आहे बघायला. मेरी जान तूने मुझको पागल है किया, मेरा लगता ना जिया तेरे बगैर। मैं तुझे जाने ना दूंगा, मैं तुझको अपनी आंखों में बसा के रखूंगा। तू मान मेरी जान, मैं तुझे जाने ना दूंगा, मैं तुझको अपनी आंखों में बसा के रखूंगा। किसी के हाथ में हीरा, किसी के कान में हीरा, मुझे हीरो से मतलब क्या, मेरा तो यार है हीरा। अगली लाइन आ रही है आप लोगों को, साथ में आना है। यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया। 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, बिलियन बार शुक्रिया। तुम जैसे बेमड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे उंगलियों का सहारा है दोस्तों। ये दिल तुम्हारे प्यार का मना है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मना है दोस्तों। काय नाही जा आता. आता DJ नाईट संपलेली आहे आणि आमचं जेवण पण झालेलं आहे. तर आता आपण डायरेक्ट सकाळी भेटूया. 6.5 hours later. शुभ सकाळ मंडळी. आता वाजले आहेत सकाळचे 8 आणि चेकआउटचा टायमिंग आहे 10चा. आणि बोलायचं झालं रूमचं तर आम्ही घेतलेली डॉर्मेटरी जी 6 लोकांची आहे, पण 1-2 एक्स्ट्रा असेल तर ते ॲडजस्ट करून देतात. तर आम्ही विकेंडला आलेलो आणि पॅकेज विदाउट फूड घेतलेलं, तर आम्हाला पर पर्सन 1600ला पडलेलं. आणि जर तुम्ही पॅकेज विथ फूड घेतलं विकेंडच्या वेळी तर पर पर्सन रेंट असेल 2400. आणि ते अजून बरेचसे रूम आहेत जसं की कॉटेज, बंगलो,
तर त्याची प्राईस पण मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे. आमचा नाश्ता आणि चेकआउट दोन्ही झालेलं आहे. तर हा व्लॉग मी इथेच संपवतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटू पुन्हा.